नमस्कार. आज आपण बोलूया एका खास रात्रीबद्दल. एक अशी रात्र जी फक्त अंधार नाही तर दिव्य प्रकाश आणि ऊर्जेचं प्रतीक आहे. हो, आपण जाणून घेणार आहोत भगवान शिवाला समर्पित असलेल्या महाशिवरात्री या उत्सवामागचं रहस्य आणि त्याचं महत्त्व. चला, हा आध्यात्मिक प्रवास एकत्र सुरू करूया. महाशिवरात्री नाव ऐकल्यावरच आपल्याला त्याचं महत्त्व कळतं, नाही का? पण हा उत्सव नेमका का साजरा होतो? केवळ एक धार्मिक परंपरा म्हणून, की यामागे काहीतरी खोल, काहीतरी आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे? आपल्याला हेच तर जाणून घ्यायचंय. ओके, तर सगळ्यात आधी महाशिवरात्री म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा आपल्या हिंदू धर्मातला एक प्रचंड महत्त्वाचा सण आहे आणि तो पूर्णपणे समर्पित आहे भगवान शिवाला, आपल्या महादेवाला. आणि माहितीये का, असं म्हणतात की या एका रात्रीची पूजा वर्षभराच्या पूजेचं फळ देऊन जाते. बरं, मग हा दिवस येतो तरी कधी? तर आपलं जे हिंदू कॅलेंडर आहे म्हणजे पंचांग, त्यानुसार फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षातली जी चतुर्दशी असते त्या दिवशी महाशिवरात्री असते. आणि या रात्रीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय असेल तर ते आहे जागरण. हो, भक्त अक्षरशः रात्रभर जागे राहतात. झोप नाही, फक्त प्रार्थना, ध्यान आणि शिवाची पूजा. सगळी रात्र जणू शिवमय होऊन जाते. आपल्या प्रत्येक सणामागे ना एक तरी सुंदर कथा असतेच. आणि महाशिवरात्री तर याला अपवाद कशी असेल? खरं सांगायचं तर या एका दिवसामागे एक नाही तर दोन दोन पॉवरफुल कथा आहेत आणि म्हणूनच तर हा दिवस इतका स्पेशल आहे. यातली पहिली कथा आहे मिलनाची, एका दिव्य विवाहाची. असं म्हणतायत की याच रात्री शिव, जे सृष्टीचे आधार आहेत, आणि माता पार्वती, ज्या प्रकृतीचं रूप आहेत, यांचा विवाह संपन्न झाला. म्हणजे बघा, हे फक्त दोन देवांचं लग्न नव्हतं. हे होतं पुरुष आणि प्रकृती या कॉस्मिक फोर्सेसचं मिलन. आणि दुसरी कथा, ती आहे ऊर्जेची. काही शास्त्रांनुसार याच रात्री भगवान शंकराने त्यांचं प्रसिद्ध तांडव नृत्य केलं. ते नृत्य जे निर्मिती, पालन आणि संहार या तिन्ही गोष्टींचं प्रतीक आहे. किती कमाल आहे नाही का? एकाच रात्री प्रेम आणि वैश्विक ऊर्जा दोन्ही एकत्र येतात. ठीक आहे, कथा तर आपण पाहिल्या, पण मग भक्त या दिवशी आपली श्रद्धा व्यक्त कशी करतात? तर याचे दोन मुख्य मार्ग आहेत, पूजा आणि उपवास. आणि हे फक्त रिच्युअल्स नाहीत बरं का, यामागे खूप खोल अर्थ दडलेला आहे. या दिवसाचा एक खूप महत्त्वाचा भाग म्हणजे उपवास. आता उपवास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं काही खायचं नाही. पण हा उपवास तेवढ्यापुरता मर्यादित नाहीये. हा एक मार्ग आहे स्वतःच्या मनावर, इंद्रियांवर ताबा मिळवण्याचा, सेल्फ प्युरिफिकेशनचा. बरेच जण या दिवशी फलाहार करतात. म्हणजे काय, तर फक्त फळं खाऊन दिवसभर राहायचं. पण प्रश्न हा आहे की हा उपवास करायचा का? तर याचे फायदे ना 3 लेव्हल्सवर सांगितले जातात. सगळ्यात पहिला, फिजिकल आणि मेंटल प्युरिफिकेशन, म्हणजे आपलं मन आणि शरीर दोन्ही शुद्ध होतं. दुसरा फायदा आहे स्पिरिच्युअल, आपली आंतरिक शक्ती, आपली स्पिरिच्युअल स्ट्रेंथ वाढते. आणि तिसरा, तो आहे श्रद्धेचा. असं मानलं जातं की ह्या व्रतामुळे आपल्या मनातल्या चांगल्या, सात्विक इच्छा नक्की पूर्ण होतात. आणि या सगळ्यामागे एक खूप मोठा विश्वास आहे, तो हा की जर या दिवशी अगदी मनापासून प्रामाणिकपणे शिवाची पूजा केली ना, तर कळत नकळत झालेल्या चुका माफ होतात, पापांचा नाश होतो आणि आपल्या चांगल्या इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग खुला होतो. तर आतापर्यंत आपण कथा ऐकल्या, पूजा उपवास याबद्दल बोललो. पण महाशिवरात्री फक्त इतकंच नाहीये. या सगळ्याच्या पलीकडे हा सण आपल्याला एक खूप खोल स्पिरिच्युअल मेसेज देतो. काय आहे तो संदेश? चला पाहूया. या संपूर्ण उत्सवाचं सार आहे ना, ते फक्त 3 शब्दांमध्ये आहे. पहिला शब्द संयम. उपवासातून आपण हेच तर शिकतो. दुसरा साधेपणा. बघा, महादेवाला काही सोनं चांदी नकोय, त्यांना फक्त एक बेलाचं पानही पुरेसं होतं. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा शब्द भक्ती, म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे केलेली श्रद्धा. आपण भगवान शिवाला फक्त एक देव म्हणून पाहतो, पण ते त्याहून खूप काही जास्त आहेत. ते एका कॉस्मिक प्रिन्सिपलचं प्रतीक आहेत. त्यांना नेहमी विनाशक म्हटलं जातं नाही का? पण त्यांचा विनाश म्हणजे शेवट नाही, उलट तो एका नव्या सुरुवातीसाठी आवश्यक असलेला बदल आहे. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जिथे काहीतरी जुनं, वाईट संपतं, तिथेच तर काहीतरी नवीन आणि चांगलं सुरू होतं. हेच तर आहे शिवाचं तत्वज्ञान. आणि मला वाटतं हाच या सणाचा आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यात मोठा टेकअवे आहे.
ज्याप्रमाणे शिवतांडव करून जुन्या नको असलेल्या गोष्टींचा नाश करतात आणि नव्या निर्मितीला जागा करून देतात, अगदी त्याचप्रमाणे आपणही आपल्या आयुष्यातल्या निगेटिव्ह गोष्टी, वाईट सवयी, विचार यांचा त्याग केला पाहिजे, जेणेकरून सकारात्मक बदलासाठी, एका नव्या सुरुवातीसाठी जागा तयार होईल. तर मग या महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारूया की आपल्या आयुष्यात अशी कोणती एक नेगेटिव्ह गोष्ट आहे, एक वाईट सवय आहे, जी आपण सोडून दिली तर आपल्या आयुष्यात एका सकारात्मक बदलाची, एका नवनिर्मितीची सुरुवात होऊ शकते. या प्रश्नावर नक्की विचार करा. हर हर महादेव.